केळीचे शिकरण। इथे मी 3 केळी घेतलेले, तुम्हाला हवे त्या प्रमाणात तुम्ही केळी घेऊ शकता। आता केळी मी प्रथम सोलून घेते, त्याची साल काढून घेऊया आणि याची बारीक बारीक चकत्या गोल चकत्या कट करूया। आता मी केळी कट करून घेते, बारीक बारीक स्लाइस करायचे केळीचे, अशा प्रकारे कट करून घेऊया। 3 केळीची मी शिकरण करते, तर मी 2 केळी अशा कट करून घेणार आहे, तिसरी कट करणार आहे, परंतु ती मी नंतर दाखवते काय करते ते। अशा प्रकारे बारीक आपण याला कट करून घेऊया, पूर्ण साल काढून घेऊया। अशा प्रकारे मी आता इथे 2 केळी कट केलेले आहेत। आता तिसरी केळी आहे ती पण आपण अशा प्रकारे बारीक चकत्या कट करायच्या। आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कट केलेली केळी आहे ती टाकून घेऊया। केळीचे शिकरण आपण हे चपातीबरोबर खाऊ शकतो, खूप छान लागते। यामध्ये मी 2 चमचे साखर टाकून घेते। तुम्हाला गोड किती प्रमाणात हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकायचं आणि केळीचे प्रमाणही तुमच्या आवडीनुसार घ्या। तर मी इथे 2 चमचे साखर टाकून घेतलेली आहे। आता इथे मी विलायची बारीक केलेली आहे ती टाकून घेते। इथे मी एक पातेले घेतलेले, 1 कप भरून मी दूध घेतलेले, ते आपण आता दूध गरम करायला ठेवूया। आता मी इथे मिक्सरला लावून बारीक करून घेतलेली आहे केळी। आता इथे आपण जे दूध गरम केलेलं होतं कस्टर्ड पावडर टाकून ते थोडंसं थंड होऊ देऊया, कारण गरम दुधात केळी टाकली की काळी पडते, त्याच्यामुळे थोडंसं थंड होऊ द्यायचं। आता दूध एकदम आपलं थंड झालेलं आहे, हे पहा। आता याच्यामध्ये मी जी पेस्ट केलेली आहे मिक्सरला लावून ती टाकून घेऊया, ती मिक्स करूया। एकदम सोप्या पद्धतीने शिकरण दाखवलेलं आहे, हे पहा। हलवून घ्यायचं व्यवस्थित। आपण 1 केळी कट करून घेतलेली ती पण ह्यात टाकून घ्यायची। हे तुम्ही चपातीच्या बरोबर पण खाऊ शकता, पुरीबरोबर खाऊ शकता, किंवा नुसते जरी खाल्ले तरी टेस्टीच लागते। हे पहा, अशा प्रकारे आपण हे बनवलेलं आहे। ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपण केळी टाकलेली ती पण मिक्स केली व्यवस्थित। आता हे मिश्रण मी सर्व बाउलमध्ये काढून घेते। आता मी इथे 1 चमचा भरून तूप घेतलेले ते टाकून घेऊया वरून आणि खायला सुरुवात करूया। मस्त अशी आपली केळीची शिकरण तयार झालेली आहे। रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू। या शिकरण खायला केळीचे।